पिंपळगाव घोडे येथे हिंदू मुस्लिम एकतेचा जागर, सय्यद शाहवली बाबांचा संदल सोहळा उत्साहात संपन्न। कोपऱ्यातून सामाजिक सलोख्याचं एक उत्तम उदाहरण समोर आलं आहे। पिंपळगाव घोडे येथील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या हजरत सय्यद शाहवली बाबांचा संदल सोहळा यंदाही मोठ्या थाटामाटात पार पडला। या सोहळ्यात राजकीय, सामाजिक आणि उद्योजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी मांदियाळी भरवली होती। पिंपळगाव घोडे येथील जागृत देवस्थान हजरत सय्यद शाहवली बाबांच्या संदल उत्सवात यंदाही भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले। या उत्सवाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेली मिरवणूक आणि कव्वालीच्या कार्यक्रमानं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधलं। या भव्य सोहळ्याचे सर्वांगीण नियोजन शरीफभाई पटेल आणि हुसेनभाई पटेल यांनी अत्यंत दिमागदार पद्धतीने पार पाडले। या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे उपस्थित राहिलेले दिग्गज मान्यवर। यामध्ये उद्योगपती व युवा नेते महेश शेठ सीताराम ढमढेरे, तसेच आदर्श माजी सरपंच आणि दानशूर व्यक्तिमत्व उद्योगपती नामदेव शेठ, वकील शेठ पोखरकर यांनी विशेष उपस्थिती लावून उत्सवाची शोभा वाढवली। या प्रसंगी गाव कमिटी अध्यक्ष भगवान नामदेव साबळे, गावाचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, यात्रा कमिटी अध्यक्ष आणि गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। केवळ स्थानिकच नव्हे तर मुंबई आणि पुणे यांसारख्या शहरांतूनही प्रमुख पाहुणे आणि मान्यवर अतिथी या सोहळ्यासाठी आवर्जून पिंपळगाव घोडे येथे दाखल झाले होते। मुस्लिम समाज ट्रस्ट पिंपळगाव आणि समस्त ग्रामस्थांनी संयुक्तरित्या सर्व उपस्थित पाहुण्यांचे आणि भाविकांचे आभार व्यक्त केले। तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष हुसेन कासम शेख पाटील यांनी यावेळी भावना व्यक्त करताना सांगितले की अशीच एकतेची, समानतेची आणि सलोख्याची भावना आपल्यामध्ये अविरतपणे जागरूक राहावी हीच बाबांच्या चरणी प्रार्थना आहे। अस्सलामुअलैकुम, नमस्ते। मी हुसेन कासम शेख पाटील, पिंपळगाव घोडे या ठिकाणचे मूळ वतनी रहिवासी असून आमच्या पिंपळगाव नगरीमध्ये पूर्वकालीन गाव वसल्यापासूनचे आधीपासूनचे एक सय्यद शाहवली बाबा यांची या ठिकाणी वास्तव्य मदर असून हे देवस्थान ह्या गावामध्ये जागृत प्रकारे ओळखले जाते। पूर्वी जर पाहिलं तर ह्या सय्यद शाहवली बाबा दर्ग्याच्या पायरीवर सर्व गावचा न्यायनिवाडा होत असायचा आणि बाबांची सेवा पूर्वीपासून गाव निर्मितीपासून सर्व जाती धर्मातील लोके, मग तो उत्सव असो किंवा विविध कार्यक्रम असो, सर्व याच्यामध्ये एकोप्याने हिराहिरीनं भाग घेतात। साईबाबांचा उरूस हा ग्रामदैवत आई मुक्तादेवीचा उत्सव असतो। त्याच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी संपन्न होत असताना गावात अनेक 12 प्रगट जातीचे वर्गातील लोक वास्तव्याला आहेत, परंतु जेव्हा संदल असतो तेव्हा मुंबई, पुणे, इतरत्र आलेले सर्व ग्रामस्थ या उर्सामध्ये मोठ्या हिराहिरीनं सहभाग घेतात। विशेषतः मुस्लिम समाजाची या ठिकाणी मूळ वतनी 10 ते 12 घरं आहेत,
पण त्याच्या व्यतिरिक्त गावाचा पूर्ण या संदलमध्ये सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे सय्यद शाहवली बाबा ही दर्गा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानलं जातं. कारण या ठिकाणी बाबांची सेवा हे सर्व जाती धर्मातील लोक गुण्या गोविंदानं पूर्वापासून करत आलेले आहे आणि आजपर्यंत ती परंपरा अखंडितपणे अविरत ठेवलेली आहे. अशीच भविष्यात परंपरा अखंडित राहो म्हणून मी सय्यद शाहवली बाबा चरणी विनम्र प्रार्थना करतो की बाबा, पिंपळगाव नगरीमध्ये पंचक्रोशीतील सर्व तुझे भाविक भक्त रहिवाशी, माझा सर्व ग्रामस्थ सुखी ठेव. गुण्या गोविंदानं या ठिकाणी आनंदात नांदो. कुठल्याही प्रकारे जातीय तेढ निर्माण होऊ नये अशी सर्वांना सदैव बुद्धी दे. आणि आजपर्यंत तुझी ज्या पद्धतीनं सर्व जाती धर्मातील भाविक भक्त सेवा करीत आलेले आहेत, अशाच पद्धतीने इथून पुढेही सेवा करत राहो. आणि माझ्या पिंपळगाव नगरीमध्ये सर्व जाती धर्मांना एकत्र नांदण्याची, एका विचाराची, चांगल्या बुद्धीची आज गरज आहे. आणि हीच प्रार्थना मी बाबाचरणी करतो. म्हणून आज झालेला उरूस संदल पाहिला तर या संदलमध्ये सगळं माझा हिंदू बांधव असेल, मुस्लिम बांधव असेल, घोडेगावचे ग्रामस्थ मुस्लिम समाजाचे असतील, मंचरचे असतील, चिंचोली व इतरहून आलेले सर्व आमचे मुस्लिम बांधव असतील, मुस्लिम ट्रस्टचे पदाधिकारी असतील, हे सर्वांनी मोठ्या हिरारीनं आणि उत्साहानं सहभाग घेऊन मिरवणूक असेल बाबांची, बाबांचा शाल श्रीफळ वाढवण्याचा कार्यक्रम असेल, चादर चढवण्याचा कार्यक्रम असेल आणि सायंकाळचा मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून कव्वालीचा कार्यक्रम, प्रसिद्ध असे कव्वाल वादक या ठिकाणी नियोजित केले. यामध्ये मी आवर्जून सांगेन की आमच्यासारखे, माझ्यासारखा असेल, आमचे शरीफबाई असतील, हे मोठ्या एका विचाराने काम करतात. आणि काम करत असताना आमच्यावर ज्या जबाबदाऱ्या असतात त्या आम्ही पूर्णपणे पार पाडतो. आज तसं पाहिलं गेलं तर शरीफबाई पटेल आमच्या एक देवाचे भक्त आहेत, देवाची सेवा करतात आणि जे काही कार्यक्रमाचं नियोजन असेल ते पूर्णपणे जबाबदारीनं पार पाडतात. म्हणून मला त्यांच्याबद्दल एक सार्थ अभिमान आहे की आमची अल्प घरं असली तरी एका विचारानं आज आम्ही बाबांची सेवा करत आलो आहोत. अशाच प्रकारे ही सेवा अविरत राहो. याच ठिकाणी मी आवर्जून सांगेन की बाबांची दर्गा ही जुन्या पद्धतीची होती. एक 4-5 वर्षापूर्वी ह्या दर्ग्याचा जीर्णोद्धार करण्याबाबत आम्ही निर्णय घेतला. आमच्या मुस्लिम कमिटीनं निर्णय घेतला आणि त्यामध्ये आज जी बाबांची दर्गा दिसते ही सुशोभित अशी सुंदरमय वास्तू एक 8 महिन्यामध्ये उभे करण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यामध्ये मला आवर्जून सांगूशी वाटतं की ह्या दर्ग्याला जो निधी फंड लागला तो आमच्या सर्व हिंदू बांधवांनी उभा केला. ही खास अभिमानाची बाब मला वाटते. कारण जे बाबांवरती प्रेम आहे माझ्या ग्रामस्थांचं ते एक वाखण्यमय आहे आणि त्याच्या माध्यमातून आज ही वास्तू आपल्या डोळ्यासमोर उभी राहिली. त्यामध्ये शरीफबाई असेल, मी असेल, आमची ट्रस्ट असेल, आमचे मुस्लिम समाजाचे ग्रामस्थ असेल, यांनी सर्वांनी एका विचारानं आम्हाला या ठिकाणी मदत केली. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने, मी म्हणेन 80% हा वाटा आमच्या हिंदू बांधवांनी उचलला आणि तो फंड निधी उपलब्ध करून दिला. म्हणून मी समस्त ग्रामस्थ पिंपळगाव घोडे, मुंबई, पुणे व इतर शहरातून जो काही आम्हाला फंड उपलब्ध झाला त्या सर्व दानशूर व्यक्तींचं मी या ठिकाणी खरोखर ऋण व्यक्त करण, मनपूर्वक आभार मानेन. आणि या बाबांवरती जी श्रद्धा आहे, एक जागृत देवस्थान आहे, त्याची आपण आजपर्यंत ज्या पद्धतीनं सेवा केली त्याच पद्धतीनं पुढील काळातही सेवा घडत राहू, हीच मी सय्यद बाबाचरणी विनम्र प्रार्थना करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.